बातम्या मुंबई गोवा महामार्गासंदर्भातील मुंबई गोवा महामार्गावरील पुलावरील रस्त्याला तडे गेलेत। माणगाव जवळच्या रस्त्याला तडे गेलेत। निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे मोठी समस्या सध्या ह्या महामार्गावरती निर्माण झाली आहे। गेली 14 वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्ग वेगवेगळ्या कारणांनी वादात सापडलाय। रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास आता कमी झालेला नाहीये आणि त्यामध्येच आता निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची समस्या देखील निर्माण झाली आहे। माणगाव नजीक मुगावली येथील पुलावरील रस्त्याला मोठे तडे गेले आहेत आणि सुरुवातीला छोटे असणारे तडे आता हळूहळू मोठे होत असून रस्ता खचण्याची भीती व्यक्त केली जाते आहे। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। पाहूयात। गेल्या 17 वर्षापासून या महामार्गाचा काम सुरू आहे। अद्यापही हे काम पूर्ण झाले नाही। मात्र जे काम पूर्ण झालेले आहे त्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। याचं कारण आहे, मी सध्या आहे मुंबई गोवा महामार्गावर आणि हे दृश्य आपण पाहता माणगाव नजदीक काही अंतरावर असणाऱ्या मुगवली गावाच्या पुलावर जर आपण हे दृश्य पाहिलं तर या रस्त्यावर जे आहेत ते आता मोठमोठे तडे जायला सुरुवात झालेली आहे। या पुलावर अशाच पद्धतीचं जवळपास जे आहे 3 ते 4 ठिकाणी तडे गेलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी या कामावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। मुंबई गोवा महामार्गाचं रखडलेल्या काम पूर्ण होण्यासाठी अनेक मंत्र्यांनी आणि नेत्यांनी दौरे केलं, मात्र हे काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही। काही ठेकेदारांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले, मात्र झालेल्या कामावरच आता कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। अशा पद्धतीचं काही वर्षातच जे आहे ते रस्त्यांना तडे गेल्याने आता ठेकेदारावर काय कारवाई प्रशासनाकडून करण्यात येते हेही पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कारण अवघ्या काही वर्षातच अशा पद्धतीने मोठमोठे तडे जे आहेत ते या रस्त्यावर गेल्याने प्रशासन काय भूमिका घेतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।